नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 12वी बोर्डसाठी तुम्हाला विचारला जाणारा रायटिंग स्किलचा आणखीन एक टॉपिक, तो म्हणजे स्पीच रायटिंग. 4 मार्कांसाठी विचारला जाणारा हा स्पीच रायटिंगचा जो क्वेश्चन आहे. स्पीच रायटिंग या क्वेश्चनमध्ये कोणत्या पद्धतीने तुम्ही स्पीच राईट केल्यानंतर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. बहुतांशी विद्यार्थ्यांचा बराच गोंधळ असतो. स्पीच रायटिंग आणि एसे रायटिंग याच्यामध्ये त्यांना काही फरकच वाटत नाही किंवा ते फरक काही करत नाहीत. त्याच्यामुळे किंवा मग स्पीच रायटिंगमध्ये खूप वेळ वाया जातो म्हणूनही बरेच विद्यार्थी हा प्रश्न टाळतात. पण मी त्यांना सांगेन की तुम्ही स्पीच रायटिंग हा प्रश्न जरूर घ्या, कारण स्पीच रायटिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मी सांगितलेल्या टेक्निकनी जर तुम्ही स्पीच रायटिंग केलं तर तुम्ही डेफिनेटली 4 पैकी 3 मार्क्स तर तुम्ही आरामात मिळवू शकता. पण त्याच्यासाठी कोणकोणते टेक्निक्स आहेत याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण न स्किप करता पाहावा लागणार आहे. तर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरती येणारे जे काही नवीन अपडेट आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. स्पीच रायटिंग म्हणजे भाषण. आता स्पीच आणि एसे रायटिंग म्हणजे निबंध लेखन आणि भाषण लेखन याच्यामध्ये खूप फरक आहे, हे आधी लक्षात घ्या. बऱ्याच जणांना भाषण करणं हे खूप कठीण वाटतं, कारण त्याच्यासाठी बरेच गुण आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुमचं स्टेज डेअरिंग आहे म्हणा, किंवा तुमच्याकडे शब्दसंग्रह भरपूर पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेल्या विषयाची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला शेवट सुरुवात आकर्षक करता आलं पाहिजे. या आणि असंख्य नियमांमुळे बरेच विद्यार्थी हा प्रश्न घेणं टाळतात. पण तसं न करता तुम्ही कोणत्या पद्धतीनं जायला पाहिजे हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर स्पीच रायटिंगचा फॉर्मॅट नेमका काय आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने, मग त्याचा स्पीच रायटिंग करत असताना परीक्षकांना किंवा एक्झामिनरला काय अपेक्षित असतं ते काय बघतात आणि मग मार्क दिले जातात. फक्त एक निबंध वजा काहीतरी लिहून येणं म्हणजे स्पीच रायटिंग असा त्याचा अर्थ होत नाही, हे आधी लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघण्या अगोदर आपण स्पीचचे कोणते प्रकार आहेत ते जाणून घेऊयात. आता या ठिकाणी 4 टाईप्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही सर्च केलं तर बरेच प्रकार तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, पण आपण थोडक्यात बघूयात. पहिला आहे शॉर्ट. आता शॉर्ट स्पीचमध्ये तुम्ही हा बघू शकता की बरेचदा तुम्ही सूत्रसंचालन वगैरे करत असताना त्या स्पीचमध्ये किंवा त्या सूत्रसंचालनाच्या स्क्रिप्टमध्ये काही जणांना काही कंटेंट दिलेलं असतो, काही भाग दिलेला असतो. इंट्रोडक्शन आहे, प्रस्तावनेचा भाग. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आभाराचं एखाद्या व्यक्तीकडे दिलेलं असतं. तर हे जे काही सगळे आहेत ना ते स्पीचचे शॉर्ट प्रकार येतात, हे आधी लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन स्पीच जो काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही PPT प्रेझेंटेशन आलं, काही ड्रॉइंग, काही इमेजेस तुम्ही ड्रॉ करून सांगू शकता. हे सगळे प्रकार हे प्रेझेंटेशन स्पीचमध्ये येतं. आता याचा वापर कुठे केला जातो तर मोठ्या मोठ्या MNC कंपनीमध्ये, बरोबर. त्याचबरोबर एज्युकेशनल काही तुम्हाला गायडन्स करायचं असेल तर त्याच्यासाठी, किंवा हेल्थ अवेअरनेससाठी, तर याचा वापर या ठिकाणी होतो. डिबेटमध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये एखादा विषय, एखादा सब्जेक्ट दिला जातो, त्याच्या फेवरमध्ये, त्याच्या अपोजिटमध्ये असे 2 ग्रुप केले जातात. त्यानुसार तुम्हाला बोलायचं असतं. एखाद्या व्यक्तीने आपले मत मांडलं की त्याच्यानंतर लगेचच तुमचं मत तुम्हाला तयार करावं लागतं आणि तुम्ही तुमची बाजू मांडावी लागते. या डिबेटसाठी तुमच्याकडे तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड आणि त्या विषयाबद्दल संपूर्ण इत्थंभूत माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर हा प्रकार आहे डिबेटचा. त्याच्यानंतर शेवटचा आहे तो म्हणजे व्याख्याता. ओके. 1 ते साधारण 2 तासाचं जे काही भाषण करतात, एकाच विषयावरती जे बोलतात, त्याला तो प्रकार म्हणजे एलोक्यूट. त्याच्यानंतर पुढे हाऊ टू राईट अ स्पीच. आता हाऊ टू राईट अ स्पीच. रायटिंग अ स्पीच इज व्हेरी सिमिलर to writing an essay. A well-developed speech will include an introduction, body and conclusion. सगळ्यात पहिले हे 3 पॉईंट्स लक्षात घ्या की स्पीचमध्ये आणि एसेमध्ये सिमिलरिटी आहे, सेम नाही आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं की एक चांगला स्पीच कशाला म्हटला जातो की ज्याच्यामध्ये हे 3 पार्ट दिसलेच पाहिजेत. पहिला आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. हो, कारण इंट्रोडक्शन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इंट्रोडक्शन काय करता, कशा पद्धतीने करता, हे जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बॉडी.
त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे तो सब्जेक्ट जो काही तो एक्सप्लेन केलेला आहे हे महत्त्वाचं आहे. आता तुमच्यात त्याच्यानंतर आहे कन्क्लुजन. आता कन्क्लुजन म्हणजे तुम्ही शेवट कसा करता, निरोप कसा घेता, या सगळ्या गोष्टी. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की टीचर मग या ठिकाणी रायटिंग एसे आणि स्पीच रायटिंग याच्यामध्ये काय फरक आहे. तर फरक हा आहे की जेव्हा तुम्ही एखादा निबंध लिहिता, तर निबंध लिहित असताना या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं या भाषेमध्ये तुम्ही जसे बोलता तसे तुम्ही लिहिता असं नाही. ओके, याच्यामध्ये एक प्रमाण भाषेचा वापर केला जातो. कधी निबंध लिहिता तेव्हा, पण जेव्हा भाषण करता ना, तेव्हा त्या भाषणामध्ये काही अंशी तुम्ही तिथल्या बोलीभाषेचाही वापर करता. किंवा तुम्हाला काय वाटतं, इट्स माय ओपिनियन, अकॉर्डिंग टू मी, या शब्दांचा तुम्ही तिथं वापर करता आणि हे करायलाच पाहिजे. तरच तुमचं स्पीच रायटिंग मानलं जाणार आहे. ओके, नाहीतर ते असे होणार आहे. त्यामुळे हा फरक आधी लक्षात घ्या. आता आपण एक एक पार्ट बघूयात. ओके, म्हणजे इंट्रोडक्शन आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये काय अपेक्षित आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल. इंट्रोडक्शन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. इट्स ग्रॅब टू द ऑडियन्स अटेन्शन. ओके, तुम्ही तुमच्या ऑडियन्सचं जे काही अटेन्शन आहे ते तुम्हाला ग्रॅब करता आलं पाहिजे, कॅच करता आलं पाहिजे विथ द हेल्प ऑफ द इंटरेस्टिंग फॅक्ट्स, फेमस कोटेशन्स. त्याच्यानंतर तुमचं काही इंट्रोडक्शन करायची तुमची खास अशी पद्धत, काही रेटॉरिकल क्वेश्चन्स असतील म्हणा किंवा इंटरेस्टिंग क्वेश्चन्स असतील म्हणा, तर ते तुम्ही वापरून काय करू शकता, तुम्ही तुमचं जे काही इंट्रोडक्शन आहे, स्टार्टिंग आहे, ते तुम्ही इंटरेस्टिंग बनवू शकता. तुम्हाला तिथं एक प्रकारचा हुक क्रिएट करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे साधारण जसं तुम्ही सेम इमॅजिन करा, तुम्ही भाषणासाठी उभे आहात आणि तुम्ही भाषणासाठी उभे असताना जे काही पहिली 1-2 मिनटं असतात, त्या 1-2 मिनटामध्ये किंवा पहिल्या एक अर्ध्या सेकंदामध्ये पहिल्या एक अर्ध्या मिनटामध्ये किंवा 1 मिनटामध्ये तुमच्याकडे ऑडियन्स कॅच झाला पाहिजे. तुमची सुरुवात जर आकर्षक असेल तर हे काहीतरी पुढं ऐकण्यासारखं आहे असं म्हणून या ठिकाणी जे श्रोते असतात ते बसतात आणि पूर्ण अटेन्शन देतात. पण जर सुरुवातच चांगली नसेल तर ते बसणार नाहीत, हे सुद्धा आहे. मग आता या इंट्रोडक्शनमध्ये आणखीन एक पॉईंट आहे, तो तुमचा एक महत्त्वाचा स्टेटमेंट. रिस्पेक्टेड टीचर्स, ऑनरेबल गेस्ट अँड माय डिअर फ्रेंड्स, ही ओळ खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ओळीला लिहिणं खूप कंपल्सरी, लक्षात ठेवा. जर तुम्ही ही लाईन लिहिला नाही तर तो तुमचा स्पीच मांडलाच जाणार नाही. मी मगाशी काय म्हणाले, स्पीचमध्ये आणि एसेमध्ये हा मोठा खूप फरक आहे. तुम्ही एसेला कन्व्हिन्स नाही करू शकत समोरच्या व्यक्तीला, माय डिअर फ्रेंड्स तुम्ही हे रीड करा म्हणून नाही, पण एसेमध्ये मात्र तुम्ही बोलतात ना सेम तसं लिहायला पाहिजे असतं. त्याच्यामुळे इथं तुम्हाला या ठिकाणी इंट्रोडक्शनला ती लाईन लिहिणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी अर्धा मार्क आहे, हे विसरू नका तुम्ही. ओके, त्यामुळं ते लिहिल्यानंतर मग तुम्ही कोटेशन्स असतील म्हणा, तुमचे काही क्वेश्चन्स असतील, काही फॅक्ट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे इंट्रोडक्शन, आता हे इंट्रोडक्शन किती ओळींचं हवं हे पण आहे ना. तर इंट्रोडक्शनमधली पहिल्या 2 ज्या काही ओळी मी तुम्हाला सांगितल्या, रिस्पेक्टेड टीचर वगैरे आणि तो तुमचा सब्जेक्ट, या 2 ओळी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचे इंट्रोडक्शन देता ते साधारण एक 5-6 ओळींमध्ये पाहिजे. जर तुम्ही तिथं कोटेशनच एक 3-4 ओळींचं लिहिलं तर फार उत्तम आहे. म्हणजे तुमचं काम तुम्ही अगदी आधीच केलं, खूप सुंदर वाटणार आहे तुमचा स्पीच. त्यामुळे सुरुवातीला कोटेशन्स लिहिता आलं तर खूप बरं होईल, लक्षात ठेवा. पुढं व्हिडिओमध्ये तुम्ही पुढं बघाल तर मी काही कोटेशन्स तुम्हाला दिलेले आहेत. आता एवढं एक की विद्यार्थ्यांना हाही प्रश्न पडतो की टीचर इंट्रोडक्शनला जेव्हा मी कोटेशन आम्ही लिहू तर ते कोणतं पाहिजे. मग प्रत्येक सब्जेक्टचं तर आम्हाला पाठ करता येणार नाही, तर एक डोकं चालवायचं तुम्ही या ठिकाणी. काही कोटेशन्स हे कॉमन असतात की जे तुम्ही कुठेही मोल्ड करून वापरू शकता. तर असं थोडंसं एक डोकं चालवायचं की आपल्याला जे काही कोटेशन्स मी पुढे दिलेले आहेत ते ॲज युजल जनरल बऱ्यापैकी सगळ्या सब्जेक्ट्सना वापरता येतं. ठीक आहे, फक्त तुम्ही त्या कोटेशनला त्या पद्धतीनं मोल्ड करून पुढे तो सब्जेक्ट रेटायचा आहे, पुढे तो सब्जेक्ट काय करायचा आहे, ओढून न्यायचा आहे. त्याच कोटेशनचा रेफरन्सनी या पद्धतीने हे पॉईंट्स असे आहेत असं म्हणून तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे आणि हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढे दिलेलं आहे बॉडी. आता बॉडी जी काय आहे त्याच्यामध्ये काय 3 मेन पॉईंट आहेत. 3 मेन पॉईंट म्हणजे तुम्ही 3 मेजर पॅरेग्राफनी ते तयार करायला पाहिजे. आता इथं एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे पण सांगते की मला साधारण स्पीच हे कितीचं अपेक्षित आहे. म्हणजे मला म्हणजे इट मीन्स एक्झामिनरला किंवा जे पेपर चेक करणारे आहेत त्यांना, म्हणजे बोर्डाला साधारण काय अपेक्षित आहे, किती अपेक्षित आहे, हे मी तुम्हाला साधारण अंदाजे सांगते. ठीक आहे,
तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जर तुम्ही पेजेस म्हणत असाल तर साधारण 1.5 ते 2 पानाचं तुमचं स्पीच आवश्यक आहे. ते होतं. तुम्ही कोटेशन्स वगैरे वापरत गेलात तर त्या पद्धतीने तुमचं जे काय आहे ते तुमचं स्पीच हे साधारण 1.5 पानांपर्यंत आरामात होतं. आता इथं पुढे त्याने सांगितलेलं आहे की तुम्ही जे मेन बॉडी तयार करता, ओके, तर ती 3 पॅरेग्राफमध्ये पाहिजे. आता यामध्ये पहिला पॅरेग्राफ, दुसरा आणि तिसरा आहे, तिन्हीमध्ये तुम्ही छान डिस्क्रिप्शन दिलं पाहिजे. इथे दिलेले 3 मेन जर पॉईंट्स असतील, सपोर्टेड विथ द इन्फॉर्मेशन, इन्क्लूड्स द रिसर्च डिटेल्स, ओके, ऑर द वेल नोन फॅक्ट्स. तुम्हाला त्याच्यामध्ये काही वेल नोन फॅक्ट्स, काही डिटेल्स, इन्फॉर्मेशन काही माहिती असेल आणि तिथं त्यांनी सांगितलेलं आहे की हे तुम्ही जास्तीत जास्त बूस्ट कसं करू शकता, तर ते कुठून घेतलं. समजा 2022, ओके, 2022 WHO रिसर्चनुसार ही माहिती किंवा हा रेशो, या पद्धतीनं जर तुम्ही या ठिकाणी स्पीचमध्ये ही ओळ जर लिहिलीत तर तुम्ही जास्त डिटेलमध्ये सांगताय असा त्याचा अर्थ होणार आहे. म्हणजे तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला एक तुम्ही प्रूफ त्या ठिकाणी जोडताय असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यामुळे हे जे 3 पॅरेग्राफ आहेत त्या तिन्ही पॅरेग्राफ हे तुमचे त्या स्पीचशी रिलेट करणारेच पाहिजेत. आता काही स्पीच हे कसे असतात की फेवरमध्ये येस नो, ओके, गुड ऑर बॅड ह्या अशा पद्धतीने सुद्धा येतात. मग अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी पहिलं गुड, नंतर बॅड आणि गुड बॅड दोन्ही मिक्स आहे, ओके आहे, या पद्धतीने तुम्ही सांगू शकता. कधी पण एक लक्षात ठेवा, जेव्हा भाषण करायला उभे राहता, एखादी दूरदर्शन शाप की वरदान, तुम्हाला शापही सांगायचं आहे, वरदानही सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर मग परत तुम्हाला एका थर्ड पॅरेग्राफमध्ये हे पण सांगायचं आहे की हो ते दोन्ही पद्धतीने वापरता येतं आणि मग नंतर कन्क्लुजन आहे. ओके, मग शापही व्हायला नको आहे, वरदानही हवं आहे. मग जास्तीत जास्त त्याचा वापर छान पद्धतीने करून घ्यायचा असेल तर तुम्ही कसा वापर केला पाहिजे हे जसं तुम्ही सांगता, सपोर्टिव्ह जे तुम्ही बोलता ते या ठिकाणी पाहिजे. म्हणजे इथं 3 पॅरेग्राफ, कोणताही सब्जेक्ट आला तर 3 पॅरेग्राफ तुमचे हवेच आहेत एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये तुमच्या इन्फॉर्मेशन, फॅक्ट्स जे काही असतील, डिटेल्स ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर कन्क्लुजन हे खूप महत्त्वाचं आहे. ऑल ओव्हर जेव्हा द कन्क्लुजन शुड लेट बी द ऑडियन्स नोज दॅट द स्पीच इज ऑलमोस्ट ओव्हर. द स्पीच ऑलमोस्ट ओव्हर होत आलेलं आहे हे लोकांनासुद्धा कळतं या ठिकाणी, ऑडियन्सला. तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, इट शुड बी, आता या ठिकाणी समरायझिंग द 3 मेन पॉईंट्स इन द बॉडी. तुम्हाला ते जे काही 3 पॅरेग्राफमध्ये जे तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते समरायझिंग करता आलं पाहिजे. आता मागे मी तुम्हाला बॉडीमध्ये सांगितलं नाही का, तर ते जे 3 पॅरेग्राफ आहेत ते साधारण किती ओळींचे पाहिजेत, ते एक 5-7 ओळींमध्ये एक पॅरेग्राफ जर घेतलं, ओके, समजा एक 6 ओळींचा एक पॅरेग्राफ घेतलात, साधारण 18-20 ओळींचा तो पूर्ण ती तुमची बॉडी तयार होणार आहे. लक्षात आलं का. आता त्याची पूर्ण समरायझिंग तुम्हाला एक 5-7 ओळींमध्ये या ठिकाणी कन्क्लुजनमध्ये करता आलं पाहिजे, म्हणजे हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्ही पूर्णच एंड करताय अशा पद्धतीचं. आणखीन एक लक्षात ठेवा, कन्क्लुजनमध्ये सुद्धा जर तुम्ही काही कोटेशन ॲड करता आले तर खूप उत्तम होणार आहे. म्हणजे स्टार्टिंगला कोटेशन आहे, एंडला कोटेशन आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कोटेशन लिहिता तेव्हा त्यालासुद्धा मार्क्स आहेत बरं का. तुम्ही स्टार्टिंग कोटेशननी केलं असेल, एंडसुद्धा कोटेशननी केलं असेल तर तिथं अर्धा मार्क सहज मिळून जातो. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, अर्धा मार्क तुम्ही तुमच्या त्या फर्स्ट लाईनला आहे, त्याच्यानंतर अर्धा असे एकूण 1.5 मार्क कुठे मिळतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. राहिलेले जे मार्क्स आहेत ते तुमच्या बॉडीला ग्रॅमॅटिकल काही मिस्टेक नाहीत ना, तुमचे हँडरायटिंग, तुमचं प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टींना, इव्हन तुम्ही बॉडीमध्ये काय प्रेझेंट केलेलं आहे, जे 3 मेन पॅरेग्राफ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्टशी रिलेट करणारी इन्फॉर्मेशन लिहिली आहे का, डिटेल्स दिलेत का, हे सगळे काय केले जाणार आहेत, तपासले जाणार आहेत. आता जर तुम्हाला इथं काही स्टेप्स हवे असतील तर यासुद्धा मी या ठिकाणी दिलेलं आहे. मेक द स्पीच फ्रॉम द हर्ट. तुम्हाला तो स्पीच म्हणजे मनापासून लिहायचा आहे किंवा बनवायचा आहे, बोलायचा आहे. मेक इट रिअल, तुम्ही रिअल बोलत आहात किंवा रिअल मांडत आहात तुमचे विषय. मेमोरेबल बनवायचं असेल तर तुम्ही त्या ऑडियन्सशी इंटरॅक्ट होत आहात या पद्धतीनं. व्हॅल्युएबल असेल तर त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन लिहिली पाहिजे, जी इन्फॉर्मेशन आजपर्यंत कुणाला माहिती नसेल अशा पद्धतीचे. त्याच्यानंतर तुम्ही ऑडियन्सशी इंटरॅक्ट व्हायला पाहिजे. मेक इट फन, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी फन क्रिएट करता आलं पाहिजे, व्हिज्युअल वाटलं पाहिजे. इतकं ते वर्णन जे काय आहे, डिस्क्रिप्शन जे आहे ते रिअलमध्ये किंवा त्याच्यासाठी तुमची वोकॅब्लरी छान असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते रेअर आहे किंवा एनर्जेटिक आहे. इव्हन तुम्ही जे काही सब्जेक्ट मांडत आहात ते सिम्पल आणि शॉर्ट सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे काही वर्ड्स वापरताय किंवा तुम्ही जे काही स्पीच या ठिकाणी देत आहात
डिलिव्हर करत आहात, लिहत आहात, तो स्पीच हा ग्रेट आणि भारी वाटला पाहिजे. त्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचं एक मी या ठिकाणी मी मगाशी म्हणाले तसं स्पीचचं जे काही तुमचं सगळं जे काही आहे तो एक आरसा म्हणजे या ठिकाणी तुमची बिगिनिंग असते. तर तुमचं इथं फर्स्ट इम्प्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर पुअर बिगिनिंग केलीत तर मात्र तुमचा जो काही ऑडियन्स आहे किंवा जे काही तुमचे लिसनर्स आहे ते या ठिकाणी काय होणार नाही, तुमच्याबरोबर ते प्रॉपरली इंटरॅक्ट होणार नाहीत. आणि जर त्याला इंटरॅक्ट करायचं असेल, त्यांना जर होल्ड करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोटेशन्स कंपल्सरी लिहावे लागणार आहेत, हे विसरू नका. इंट्रोडक्शन मी मगाशी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं शॉर्टमध्ये असली पाहिजेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये काही कोटेशन्स असले पाहिजेत. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेन पॉईंट्स जे आहेत त्याचा रिव्ह्यू या ठिकाणी थोडक्यात द्यायला पाहिजे, की तुम्ही आतमध्ये जसं या ठिकाणी तुम्ही लास्टला कन्क्लुजनला समरायझिंग करता होल पॉईंट्सचं, तसं या ठिकाणी स्टार्टिंगला तुम्हाला थोडासा रिव्ह्यू या ठिकाणी देता आला पाहिजे. ओके. तर या ठिकाणी मी एक एक्झाम्पल देते बघा. समजा एखादा विषय जर तुम्हाला दिलात तर त्याच्याशी रिलेट करणारं आज मी या ठिकाणी XYZ किंवा समजा या ठिकाणी आज मी या ठिकाणी व्यसनाधीनता या विषयावरती बोलण्यासाठी उभी आहे. तर ह्या विषयाचा परामर्श घेत असताना मला पुढील गोष्टींचा संदर्भ घेणं या ठिकाणी जरुरीचं वाटतं, की व्यसनाधीनता निर्माण होण्याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम कोणते आहेत आणि व्यसनाधीनता टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या गोष्टींचा संदर्भ मी या ठिकाणी पुढीलप्रमाणे घेत आहे. मग या अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही आतमध्ये काय करणार आहात, आतमध्ये 3 जे काही पॉईंट्स आहेत ते, तर त्या पॉईंटला अनुसरून तुम्हाला थोडंसं रिव्ह्यू या ठिकाणी देणं फार गरजेचं आहे. आता इथे एक टेलिव्हिजन इज अ बोन या पद्धतीचा एक मी स्पीच जो आहे तो तुमच्यासमोर दिलेला आहे. तुम्ही बघू शकता सॉल्युटेशनची जी लाईन आहे ती खूप महत्त्वाची आहे. ओपनिंग स्टेटमेंट किंवा ओपनिंग जे काही पॅराग्राफ आहे तो महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 जे काय मेन पॅराग्राफ आहेत ते आणि कन्क्लुजन. पुढे एक अगदी शॉर्ट आहे बरं का, म्हणजे मी तुम्हाला एक आयडिया यावी याच्यासाठी हेल्थ इज वेल्थ याच्यावरती एक छोटा स्पीच या ठिकाणी तयार केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे स्पीच ऑन द रिस्पेक्ट. इथं तर मी काही पॉईंट्ससुद्धा तुम्हाला दिले आहेत. ह्या पॉईंटनुसार तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी तो जो काही पॉईंट आहे तो तुम्ही काय करू शकता, एक्सप्लेन करू शकता. रदर तुम्ही या ठिकाणी स्पीच ऑन युनिटीवरती तुम्ही बघू शकता. मी मगाशी म्हणाले तसे काही कोटेशन्स आपण या ठिकाणी बघूयात. टुडे अ रीडर, टुमॉरो अ लीडर. त्याच्यानंतर आहे स्टार्ट वेअर यू आर, यूज वॉट यू हॅव, डू वॉट यू कॅन. अगेन आहे अ पर्सन हू नेवर मेड अ मिस्टेक, नेवर ट्राईड एनिथिंग न्यू. ओके. अल्बर्ट आइन्स्टाईनचं आहे. तर बघा हे किती छान वाक्य आहे, तुम्ही कुठेही वापरू शकता. लक्षात ठेवा, फक्त मिस्टेक ह्या सब्जेक्टवरतीच तुम्ही बोलू शकताच नाही. एज्युकेशनमध्ये घेऊ शकता, पोल्युशनमध्ये घेऊ शकता, पॉप्युलेशनमध्ये घेऊ शकता, कुठल्याही सब्जेक्टमध्ये तुम्ही घेऊ शकता. एन्व्हायरमेंट यासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हो की, कारण घेतल्याशिवाय तुम्ही त्या पद्धतीनं तो जो ह्या कोटेशनला रिलेट करणारी म्हणजे हा कोटेशन त्याला कसा रिलेट करतो हे तुम्हाला पुढं 1-2-3 वाक्यामध्ये लिहिता आलं ना तरीसुद्धा खूप आहे. त्याच्यानंतर आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन, यू कॅन यूज इट टू चेंज द वर्ल्ड. हे एज्युकेशनबद्दलच आहे. तुम्ही हे एज्युकेशनबद्दल बाकी इतर ठिकाणीसुद्धा छान पद्धतीने वापरू शकताच की. समजा या ठिकाणी सक्सेसबद्दल आलं तर तिथेही तुम्ही लिहू शकता, यू आर द ब्रेवर दॅन यू बिलीव, स्ट्रॉंगर दॅन यू सीम्स अँड स्मार्टर दॅन यू थिंक. किती सुंदर वाक्य आहे बघा. हे कोटेशन तुम्हाला अपील रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने याचा वापर होईल. देअर आर नो शॉर्टकट टू एनी अँड वर्थ टू गोईंग. आता इथं हे सुद्धा प्लेस टू वर्थ गोईंग म्हणजे कुठल्याही ठिकाणाला जात असताना तुम्हाला शॉर्टकट हा काय आहे चुकीचा आहे किंवा कुठे शॉर्टकट नसतोच हे त्यांनी या ठिकाणी रिॲलिटीमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही हे जे काय सांगितलेले कोटेशन्स आहेत ते नोट डाऊन करून घ्या. हे तुम्ही स्टार्टिंगला म्हणा, एंडला म्हणा, तुम्ही जिथे कुठे असाल म्हणजे जिथं कुठेही तुम्हाला वापरावं असं वाटत असेल तिथं तुम्ही हे काय करू शकता, आरामात वापरू शकता आणि चांगले मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. जर माझा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण एका नवीन विषयाला घेऊन आपण तुमच्यासाठी तयार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.